हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। आता आज मी टाकणार आहे माझ्या हळदी कुंकवाचा व्लॉग। हे बघा, बाहेर मी अशी मस्त सुंदर फुलांची झाडं ठेवली होती, रांगोळी काढली होती। त्या दिवशी खूप जास्त गडबड असल्यामुळे रांगोळीमध्ये जास्त व्हेरिएशन करायला नाही मिळालं। अद्वैतचं बोरनान पण होतं, तीही रांगोळी काढायची होती, त्यामुळे रांगोळी थोडी आटपशीर घेतली। आणि एंट्री पॉईंटला मी थोडंसं साडी वगैरे डेकोरेशन जे सवासणीचे सगळे दागिने असतात ते मांडले होते मी हळदी कुंकानिमित्त। त्यानंतर घरात पतंग वगैरे लावलेल्या होत्या। हे हळदी कुंकाचं जागा होती जिथे आम्ही मूर्ती आणि भातुकलीचे खेळ वगैरे मांडून छान असं डेकोरेशन केलं होतं। अजून डेकोरेशन होणं बाकी आहे। जस्ट सुरुवातीला आम्ही हे ट्राय करत होतो। मी, वंदना आणि दिव्या, आम्ही तिघींनी मिळून एकाच जागी हळदी कुंकू केलेलं होतं माझ्या घरी। आणि आम्ही तिघींनी मिळून ही सगळी सजावट आणि त्या दिवशीचं प्रिपरेशन केलं होतं। इव्हन तो वाण आणण्यापासून सगळी सजावट करण्यापर्यंत आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम संपूर्ण पार पडेपर्यंत आम्ही तिघी सोबतच होतो। छान असा कार्यक्रम झाला त्या दिवशी। हे बघा, हेच तीन माकडे ज्यांनी एकत्र हळदी कुंकू केलंय। हे आम्ही सगळेजण निघून गेल्यानंतर हे काढलेले जे शॉर्ट्स आहेत किंवा मग आमचे व्हिडिओज वगैरे आहेत। हे बघा, आता इथे पूर्णपणे जे आहे डेकोरेशन ते कंप्लीट झालेलं आहे। त्या दिवशी गडबड गोंधळ इतका झाला ना की वाणही आणायचे होते, डेकोरेशनही करायचं होतं, नाश्ताही आम्ही तिघींनी असं ठरवलं होतं की बाहेरून आणण्यापेक्षा घरीच करूयात। तर त्यामुळे आम्ही तिघी त्या दिवशी इतकं बिझी होतो, त्यामुळे जास्त करून फोटोज वगैरे काढायला टाईम मिळालाच नाही। जे काही थोडेफार मिळाले ते मी याच्यामध्ये टाकलेले आहे। ॲक्च्युली तसं झालं, खूप साऱ्या लेडीज आल्या होत्या, पण आम्हाला तेवढा वेळच नव्हता, एकामागोमाग लेडीज येत होत्या, त्यामुळे मग आम्हाला जास्त असं व्हिडिओ किंवा फोटोग्राफ काढायला नाही मिळाले। पण जेवढ्यांसोबत आम्हाला काढता आले तेवढ्यांसोबत आम्ही ते काढले आणि जेवढे काही थोडेफार फोटोज होते ते मी ते टाकले। तर अद्वैतचं बोरनान झाल्यानंतर सुरुवातीलाच हळदी कुंकू झालेलं आहे ऑलरेडी। इथे सुद्धा मी 1-2 जणींना दिलं आहे, त्यावेळेसचे हे 1-2 फोटो आहेत। बाकी सगळे फोटो नंतर संपूर्ण हळदी कुंकू झाल्यानंतर माझं पूर्ण आम्ही तिघींचंही कपाळ पूर्ण हळदी कुंकूने भरल्यानंतर आम्हाला आठवलं की आपल्याला फोटो काढायचे। तोपर्यंत आम्हाला एकही फोटो काढता आला नाही। जसं बोरनान संपलं तसं लेडीज यायला सुरुवात झाली। मग हे सगळे जे काही फोटोज असतील आमचे ते आम्ही हळदी कुंकू संपल्यानंतर रात्री 10-10:30 नंतर काढलेले आहेत। तरी चला, स्टील आज हळदी कुंकाचा मान आहे, त्यामुळे मग हेच जो लुक आहे हाच वर्थ आहे आजच्या दिवशी। लास्टला आम्ही तिघींनी एकमेकीला हळदी कुंकू लावलं होतं, हे त्यावेळेसचे फोटोज आहेत। एकमेकीला आम्ही वाण देतोय। वाण देण्यासाठी आम्ही छान अशी मस्त चिनी मातीची आपली छोटीशी जी बरणी असते, लोणचं मीठ वगैरे ज्यात आपण स्टोअर करू शकतो, अशा पद्धतीची आम्ही बरणी आणली होती। वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोज टाकलेले आहेत। अशी एक पोज आम्ही सोडली नाही की त्याच्यामध्ये फोटो काढायचे बाकी आहेत, बट हेच आम्ही आधी काढणं अपेक्षित होतं। बट गडबड गोंधळ त्या दिवशी खूप असतो, आता सगळ्यांनाच माहिती आहे हळदी कुंकू म्हटल्यावर किती लगबग असते। हे रात्री मी मेहंदी काढली होती माझ्या हातावर, मी फक्त टिपकेच दिलते। वंदनाच्या हातावर मी छान मेहंदी काढली होती, त्याचा ब्लॉग मी नक्की टाकेल दुसरा। मस्तपैकी एक लेडीज असं हळदी कुंकू करतानाचा तिच्या हातावर मी मेहंदी काढली होती। लेडीज आल्यानंतर ते ठेवलेले सगळे जे काही धूप असतील, अगरबत्त्या असतील त्या पेटवले होते। पूर्ण घरात एकदम मस्त वातावरण झालेलं होतं। ह्या सगळ्या आमचे फ्रेंड्स आहेत। वंदना इथे हळदी कुंकू देते लेडीजला। जेवढ्याही मैत्रिणींना आम्ही बोलवलं त्या सगळ्या त्या दिवशी आल्या आणि सगळ्यांनी आमच्या इन्व्हिटेशनला मान दिला। ज्या 1-2 नव्हत्या आल्या त्या नंतर येऊन गेल्या, ज्या त्या दिवशी तिथे अवेलेबल नव्हत्या। बट हळदी कुंकू हाच एक असा आपण म्हणू शकतो की ओकेजन आहे हे, की ज्यावेळेस लेडीज सगळ्या एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात, एकमेकींच्या घरी जायला मिळतं। कारण प्रत्येकच मोस्टली इथे 80% लेडीज ज्या आहेत त्या वर्किंगच आहेत आणि ज्या नाही आहेत त्यांनाही मुलांचे क्लास, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या मागे सुद्धा। त्यामुळे असं निवांत असं आम्हाला वेळ मिळत नाही एकमेकीच्या घरी जाणं, बसणं, बोलणं। तर ह्या निमित्ताने हळदी कुंकाचे जे प्रोग्राम चालू आहे, आज एकीच्या घरी आहे, उद्या दुसरीच्या घरी आहे, तसं होत आम्ही आज ह्या महिन्यात जवळपास सगळ्या एकमेकींना रोजच भेटतोय आणि रोजच गप्पा गोष्टी होतात। त्यामुळे हा महिना जो आहे असा एकदम एनर्जेटिक गेलेला आहे आमचा। आम्ही नाश्त्यासाठी चिप्स ठेवले होते आणि बनाना हलवा किंवा बनाना फ्लेवरचा जो सत्यनारायणाचा शिरा असतो तर तो आम्ही ठेवला होता। म्हटलं थोडंसं हेल्दी होईल
आणि आता कसं की पार्टीज वगैरेमध्ये गेलो, बड्डे पार्टी वगैरे, की समोसे वगैरे हे कंटिन्यू रिपिटेटिव्ह होत होतं. म्हटलं काहीतरी वेगळा मेन्यू होईल, मुलंही येतात, मुलांनाही काही हेल्दी खायला मिळेल, गोड मिळेल. त्यामुळे मग आम्ही चिप्स, त्यानंतर शिरा या पद्धतीचे रिफ्रेशमेंट ठेवलेले होते. तो दिवस इतका आमचा पूर्ण हेक्टिक गेला ना की एका मागोमाग आमच्या तिघींचेही हात चालूच होते. आणि आम्हाला घरी जायला सुद्धा रात्री 10:30 वाजले की सगळं आटपून त्या दोघी घरी गेल्या. पण ओव्हरऑल सगळा कार्यक्रम खूप छान झाला, खूप छान पार पडला. तुम्हाला आमचा हळदी कुंकाचा जो व्लॉग आहे तो कसा वाटला मला नक्की कळवा. डेकोरेशन कसं वाटलं तेही कळवा. आणि आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा एकदा घेऊन येईल अजून एक मोठा असा हळदी कुंकाचा व्लॉग. सोसायटीच्या सर्व लेडीजने मिळून क्लब हाऊसला केलेला हळदी कुंकू आहे. त्याचाही ब्लॉग लवकरच मिळेल तुम्हाला बघायला. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.